हम गुरुद्वारों में सिखों और अयोध्या के राम मंदिर में हिंदुओं के विरोधी नहीं है, लेकिन सरकार केवल मुसलमानों की मंडली में गैर मुस्लिमों को शामिल करके दोनों समुदायों के बीच दरार पैदा करने की कोशिश कर रही है। ऐसा कहना शरद पवार गढ़ के अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट फैजान मिर्जा का है। आगे उन्होंने कहा कि आगामी विधानसभा चुनाव की पृष्ठभूमि में दो समुदायों में सांप्रदायिक माहौल पैदा कर वोट बॉक्स बढ़ाने का ये बीजेपी का तरीका है, लेकिन लोकसभा की तरह विधानसभा में भी जनता बीजेपी को सबक सिखाएगी। कारण न्यूज के लिए नितिन तिलगुरे के साथ माहिन पठाण की रिपोर्ट। आता राज्य सरकारने सुद्धा मार्टी म्हणून एक संस्था आणलेली आहे महाराष्ट्रात आणि त्याचा जीआर सुद्धा त्यांनी मला असं वाटते काढण्याच्या तयारीत आहे की काढलेला असं काही माझ्या कानात आला होता 2 दिवस अगोदर, मला तर माहित नाही। पण विषय असा आहे की एका बाजूने राज्य सरकार मुस्लिमांच्या हक्कासाठी काम करते आणि त्यांचाच पक्षातला केंद्र सरकार जे आहे वरचा ते मुस्लिम विरोधी काम करते। आता दादांनी हे ज्ञान बोध घ्यावा की मुस्लिमांसाठी आपल्याला सर्व धर्म संभावासाठी काम करायचं आहे की आपल्याला द्वेषपूर्ण काम करायचं आहे आणि द्वेषपूर्ण लोकांसोबत काम करायचं आहे। कारण मला असं वाटते की काही दिवसांपासून दादा हे मुस्लिम समाजासाठी फार मदत आणि वगैरे हे त्यांचं सुरू होता, पण कशा प्रकारे केंद्र सरकारने हे विधेयक आणून हे दाखवून दिला की भारतीय जनता पार्टीची मानसिकता हे त्याच्या सर्व मित्र पक्षांमध्ये सुद्धा असायला पाहिजे। आगामी होणाऱ्या काही राज्यातील विधानसभा निवडणुकांपासून निवडणुकीचा अजेंडा म्हणून काल विधेयक मांडण्यात आलं असं एक्झॅक्टली हा जे अजेंडा होता भारतीय जनता पार्टीचा, हा अजेंडा हाच आहे की आगामी विधानसभा निवडणुका जे येत आहेत त्यामध्ये कुठं ना कुठं जातीवादी एक वातावरण निर्मिती त्याची करायची आणि त्याचा फायदा त्यांनी घ्यायचा। पण लोकसभेच्या इलेक्शन प्रमाणे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आम्ही जे महाराष्ट्रात बघितलं, आम्ही जे देशात बघितलं, आता देशाची जनता जागृत झालेली आहे आणि मला असं वाटते की आता महाराष्ट्राची जनता, हरियाणामध्ये चुनाव आहे त्याची तिकडची जनता, ती दोघीही जनता आता या भारतीय जनता पार्टीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।